SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। मौजे इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी वजीर नबिलाल शेख यांचे सुपुत्र सकीब वजीर शेख यांची SRPF गट क्रमांक 5 दौंड जिल्हा पुणे येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आणि त्यांचे वडील वजीर शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला। फारुखभाई, मुनाफभाई आणि बापूसाहेब करंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात सकीब शेख यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। स्वप्न मोठे असेल तर संघर्षही मोठा असतो, पण जिद्द आणि मेहनतीसमोर कोणतीही अडचण टिकू शकत नाही याची प्रचिती सकीब शेख यांच्या यशातून आली आहे। अनेक वर्षांच्या अथक परिश्रम, शिस्तबद्ध तयारी, कठोर मेहनत आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी SRPF पोलीस दलात स्थान मिळवले आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी साकीब यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत सांगितले, प्रत्येक यशामागे अनेक त्याग, अपयश आणि कठोर परिश्रम दडलेले असतात। विविध अडचणींवर मात करत त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले आणि अखेर यशाला गवसणी घातली। सत्काराला उत्तर देताना सकीब शेख यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, गुरुजन, मित्रपरिवार आणि सर्व शुभेच्छुकांना दिले। कष्टाला पर्याय नाही, ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी युवकांना दिला। हा सत्कार केवळ एका युवकाच्या यशाचा गौरव नसून समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। त्यांच्या यशामुळे पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक युवकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे। कार्यक्रमास बहुजन अभियान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, बहुजन हक्क अभियान सोलापूर शहर महिला अध्यक्ष लैला जमादार, सूर्योदय न्यूज चॅनलचे संपादक बापूसाहेब करंडे, पत्रकार मुन्ना पठाण, फारुख बोरगाव, मुनाफ शेख, अरबाज शेख, पत्रकार बिराजदार, हबीब शेख, चंद्रशेखर आळंदीकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः मी साकीब वजीर शेख यांचं अभिनंदन करतो। त्यांची निवड SRPF मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी झाली। दौंड येथे ते कार्यरत आहेत। त्यांचे वडील आमचे परममित्र वजीरभाई शेख यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला शिक्षण देत, उच्च शिक्षण देत आज या पदापर्यंत तो मुलगा पोहोचला, तर त्याची तर मेहनत आहेच आहे, परंतु आज सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे या ठिकाणी त्यांच्या वडिलांची पण तेवढी मेहनत आहे। आणि वडिलांनी जेवढं समाजकार्य करत करत ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचं शिक्षण घडवून इथपर्यंत त्याने आणलं, तर त्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे। या ठिकाणी त्यांच्या वडिलाचं पण मी अभिनंदन करतो। या ठिकाणी जमलेले वजीरभाई, मित्रपरिवार, दयानंद बनसोडे, आमचे झाला जमादार आपा, आमचे बापू आडगेकर साहेब, फारुख, सर्व मित्रपरिवार, मुनाफभाई, या सर्वांच्या वतीने मी आज या ठिकाणी साकीबला हार्दिक अभिनंदन देतो। आणि या ठिकाणी एक शब्द बोलू इच्छितो की बाबा, वडिलांनी जेवढं कष्ट घेतलेलं तुझ्यासाठी, आई वडिलांनी जेवढं कष्ट घेतलंय, त्यांच्या कष्टाला विसरू नकोस। त्यांनी जे कष्ट घेऊन तुला वाढवलं आहे, इथपर्यंत आणलेलं आहे, तिथं कुठंतरी भान ठेवून आई वडिलांची सेवा कर, हेच फार महत्त्वाचं आहे। आणि शेवटपर्यंत त्यांचा विश्वास तुटू देऊ नको, एवढं या ठिकाणी बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।